सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विस्तृतरित्या ही माहिती दिली. भाईंनी प्रश्न मांडला मुंबई वसई, पण माननीय मुख्यमंत्री महोदय, मागच्याच महिन्यात लातूर सारख्या ठिकाणी अशा पद्धतीनं रोहिणा या गावामध्ये अंमली पदार्थ पकडले आणि त्याच्यामध्ये एक पोलीस होता मनोज केंद्रे नावाचा, त्यालाही अटक झाली. श्रीरामपूर सारख्या ठिकाणी सर्जिकल कॉटनच्या नावाखाली अल्प्राझोलम पावडरची विक्री झाली, जवळपास 400 किलो. सांगण्याचा मुद्दा हा की हा विषय अतिशय खालपर्यंत गेलेला आहे, ग्रामीण भागात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे सभापतीमध्ये. आता मुंबईपुरता राहिला नाही. आधी हे फक्त मोठ्या शहरात व्हायचं, पण आता हे श्रीरामपूर, लातूर आणि तिथून किती खाली जातं, म्हणजे हे जे गाव रोहिणा गाव, श्रीरामपूर, तसा ग्रामीण भाग आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं हे केलं. परवा संभाजीनगरला भंगारच्या नावाखाली ड्रग्स अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट, भंगारचं त्याचा व्यवसाय, आणि मग मेडिकल वेस्टचं पावडर हे काढून त्यांनी त्याच्या खाली हे ड्रग्सचं त्यांनी हे केलं आणि पोलिसांनी ते पकडलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा हा की हा मुद्दा अतिशय समाजात खालच्या स्तरावर, विशेषतः 12, 14, 15, 16 वर्षाच्या मुलामध्ये हा भिडलेला आहे. तुम्ही जर सगळीकडे ऑब्झर्व केलं तर मागच्या काळात मला असं वाटतं देश पातळीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची एक कॉन्फरन्स घेतली होती नशामुक्त भारत या विषयासाठी, आणि त्याच्यात महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन चांगलं झालं होतं. महाराष्ट्राने जे जे पावलं उचलले ते बाकी देशातल्या सगळ्या राज्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीनं चांगली पावलं उचललं असं देशाचे गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं. माननीय मुख्यमंत्री महोदय, हे तुम्ही सांगितलं ना कुरिअरचं, ह्या कुरिअरवर लक्ष ठेवलं तर कुरिअरच्या बसेस येतात. समजा शहर येण्याच्या आधीच 8-10 किलोमीटर अलीकडंच या बसेसमधून हे कुरिअर दिलं जातं. म्हणजे हे एक तुम्हाला मी सांगतो, म्हणजे हे कुरिअर आहे ना, कुरिअरने येतं, पण शहराचा जिथं स्टॉप आहे ना त्याच्या अलीकडंच 8-10 किलोमीटर एखाद्या ठिकाणी आडरांजाला म्हणता येईल अशा ठिकाणी या बसेस थांबवल्या जातात. कुरिअरवाल्याला बसला सुद्धा माहिती नसतं की याच्यात काय, पण सहज आमच्यातल्या काही पोलिसांनी याच्यावर नजर ठेवली, या विषयावर त्याच्यातून निघालं की हे सगळे घेऊन येतात. मग कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काही कॉफी शॉपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलं जातं आणि तिथून मुलामुलींना वाटलं जातं. मी तुम्हाला हे माहिती सांगतो. आणि म्हणून या सगळ्या विषयात खऱ्या अर्थानं याच्यात गृह खातं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच अन्न, औषध आणि प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण हे कुठे होतं, जे सिक युनिट आहे, विशेषतः फार्मास्युटिकलचे, मेडिकलचे जे सिक युनिट आहे, अशा ठिकाणी या घटना घडतात सभापती महोदय. आणि म्हणून याच्याविषयी या सगळ्या ज्या सिक युनिट आहे, रासायनिक आणि फार्मा कंपन्या, याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं नजर ठेवण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीनं नशामुक्त भारत हे एक चांगलं अभियान आपल्या देश पातळीवर चालू असताना महाराष्ट्राच्यात आघाडीवर आहे. परंतु जेवढं आघाडीवर तेवढ्यात जास्त घटना, सगळ्यात जास्त अटक महाराष्ट्रातच आहे, सगळ्यात जास्त आरोपी महाराष्ट्रातच आहे. मला असं वाटतं हे काही अभिमानाचं नाही आपल्याला. आणि म्हणून याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये असे जे युनिट आहे जिथं जिथं या सगळ्या गोष्टी होत आहेत, मला वाटतं याच्यावर सगळे विभाग मिळून, फक्त पोलीस या यंत्रणेत जबाबदार आहे किंवा त्यांनीच पकडावं अशातला काही भाग नाही आहे. याच्यामध्ये हे सगळे उद्योग विभाग, अन्न औषधी प्रशासन विभाग, त्याच्यानंतर MPCB, या सगळ्या विभागाचा एक टास्क फोर्स आगामी काळात सरकार बनवणार का, हा माझा प्रश्न आहे.